दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। हातात तिरंगा ध्वज आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन आंदोलकांनी शहरातून मोर्चा काढला। विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 23 जुलै 2026 रोजी जामखेड बंदचे आवाहन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थी व सर्व पक्षीय जामखेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं ते आंदोलन अगदी त्यांच्या अधिकारासाठी हक्कासाठी होतं। सुरुवातीला नीट परीक्षेचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका फुटली, त्याच वेळेस धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्यांनी सावध व्हायला पाहिजे होतं, त्या ठिकाणची यंत्रणा बदलायला पाहिजे होते, परंतु ते गाफील राहिले। याचाच अर्थ असा होतो की यांचे पण हात इथं कुठेतरी गुंतलेले आहेत। दुसऱ्यांदा जेव्हा नीट पेपर फुटला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी भ्रष्टाचार पुढे आला आणि प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा परीक्षा रद्द करावी लागली, तेव्हाही त्या ठिकाणी सरकारचं कुठलंही मत त्या ठिकाणी दिसलं नाही आणि विद्यार्थी मग त्या ठिकाणी घाबरले की आपण 5 वर्ष या ठिकाणी कष्ट करतो, एवढे पैसा खर्च करतो आणि आपल्या पत्रामध्ये काय पडणार आहे, तर परत परीक्षा पुढे जाऊन आपण या ठिकाणी नापास तर होणार नाही, फेल तर होणार नाही, ही भीती विद्यार्थ्यांच्या काय मनात राहिली आणि त्यांनी हे आंदोलन त्या ठिकाणी जंतर मंतरवरती घेतलं। अगदी त्यांच्या हक्कासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने त्यांनी ते आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि सगळेजण हे आंदोलन त्या ठिकाणी येऊन बसले। संसदेकडे कूच होत असतानाच पोलीस आले आणि तुम्ही सगळं पाहिलं असेल, टीव्हीला हे दाखवलेलं नाही मित्रांनो। आजही जे अंधभक्त आहेत, माझे पण काही मित्र आहेत अंधभक्त, ते अंधभक्त म्हणतात की त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या फोडल्या विद्यार्थ्यांनी, पोलिसावर अगोदर त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यानंतर मात्र मग लाठी चार्ज केला, तर हे असं नाही। एक पोलिसांच्या वेशामध्ये आरएसएसचे काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये घुसले आणि त्यांनी गाड्या फोडल्याचे देखील व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावरती आलेले आहेत। अंधभक्तांनो, तुम्ही जरा टीव्ही सोडून द्या, टीव्ही बघायचं सोडून द्या, जरा सोशल मीडियामध्ये मोबाईल मधले जे काही बातम्या आहेत ते आपण पहा, वास्तविक पहा। त्या ठिकाणी लिहिलेलं नाही तर वास्तविक सगळे शूटिंग त्या ठिकाणी दाखवलेले आहे आणि हे सगळं संपूर्ण भारत या ठिकाणी बघत आहे, परंतु अंधभक्त काही जागे होत नाहीत। अंधभक्तांची देखील मुलं त्याच्यामध्ये अडकलेले आहेत। आज त्यांच्या मुलांचा प्रश्न या ठिकाणी झालेला आहे आणि ज्यांनी आंदोलन केलं ते कुठल्या पक्षाचे नव्हते, कोणत्या धर्माचे नव्हते, कुठल्या मोठ्या व्यक्तीचे नव्हते, तर ते सर्वसामान्य विद्यार्थी होते। हा विचार तरी आपण करावा। अंधभक्ती असावी परंतु त्याचा सद्विवेक बुद्धी जागर ठेवून तरी विचार करावा, हे नुकसान आपलं पण आहे याचाही विचार करावा। या ठिकाणी फक्त धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला, आम्ही तुम्ही राजीनामा देऊ शकत नाही, हे वास्तव आहे। कारण की मागे जे आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांचं, कृषी कायदे बंद करावेत म्हणून, तेव्हा 1 वर्षभर आंदोलन चालू राहिलं आणि 700 शेतकऱ्यांना बळी द्यावा लागला, तेव्हा ते एनआरसी जे सारखे कृषी कायदे मागे घ्यावे लागले। आज या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु आंदोलनास्थळी कुठलाही बळी गेला नाही। आज वांगचुंगचा बळी गेला असता तर या ठिकाणी सरकारने त्यांचा राजीनामा घेतला असते की नाही सांगता येत नाही, परंतु हे वास्तव आहे, निर्धारलेलं सरकार आहे। ह्यांना आपण विद्यार्थी किंवा आपले तरुण रक्त हेच आपण त्यांना मार्ग काढू शकतो। या ठिकाणी आज जामखेड बंदला फार मोठा प्रतिसाद मिळाला, सर्वपक्षीय आव्हान या ठिकाणी करण्यात आलं। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा मी आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्र हाकची या ठिकाणी हाक दिली आणि महाराष्ट्र बंद असताना आज आपण जामखेडकरांनी फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिला। सर्व विचारवंत या ठिकाणी आहेत, मी या ठिकाणी तुम्हा सर्वांचा आभार मानतो। असं लक्षात येतं की या भाजपची एवढी दंडेलशाही अजून या राज्यात चालू आहे, या भारतात चालू आहे, लोक यायला घाबरतात। पण आजपासून जसं भगतसिंगांनी क्रांती केली, भगतसिंगांच्या फाशीनंतर जसं भारतात आग लागली, तसं इथून पुढे आग लागण्याचं काम होणार आहे। कोणीही घाबरायचं कारण नाही। आज आपण बघतोय, टीव्हीवर बघतोय, सगळीकडे बघतोय, सगळ्याला वाटतं आपल्याला दिल्लीला जायला पाहिजे, आम्हाला वाटतं दिल्लीला जायला पाहिजे, आम्हाला दिल्लीला जायला नाही भेटलं पण आम्ही इथं सामील झालो। सगळ्यांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सगळे आज इथं एकत्र आलेत। काही नाही, एक पोस्ट आली फक्त की उद्या मोर्चा आहे, तरी पण जामखेडकर उत्स्फूर्तपणे इथं जमलेले आहेत। आबा मला सांगाच वाटतंय, आपले नेते आहेत ना मोठाले, जे फेसबुकवर इंस्टाग्रामवर जे झाके हाणतात ते तिकडे बसलेत, चहा म्हणजे कुठं रस्त्याला फिरत असतील, पण एक गणेश सारखा खारे मोडे विकणारा माणूस आज आपल्या इथं उभा आहे। इतका जागरूक नागरिक आहे आबा, आणि ही जागरूकता इथून पुढे या भारतात आल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक लाठीचा हिशोब या सरकारला मागण्याचा अधिकार आपल्याला एक आम नागरिक म्हणून आहे। मी सांगतो, आता या नरेंद्रला काही पोरगा नाही, पोरगी नाही, त्याच्यामुळे काय त्याला त्या पोरांची जाणच नाहीये। ज्याला पोर आहेत
त्याला पोरांची किंमत असते. त्याच्यामुळं आपण जो आज मोर्चा काढलेला आहे, किती लोक सहभागी झालेत याचा विषय नाहीये, पण जामखेडकरांनी उत्स्फूर्त मनापासून पाठिंबा दिलेला आहे या मोर्चाला आणि हा मोर्चा आपला सक्सेस झालेला आहे. आणि आपण या मोर्चातून काही दुसऱ्या राजकीय पक्षाचा कोणाचा द्वेष करायसाठी जमलेला नाहीत. आपण फक्त आपल्या येणाऱ्या भविष्यकाळातील लेकरा बाळांचा भविष्य खराब होऊ नये म्हणून इथं जमलेलो आहोत. आणि मला जे सगळे नागरिक आहेत यांचा आभार मानावं वाटतं की आपण जर जमलो नाहीत तर इथून पुढे या देशात गुलामी आल्याशिवाय राहणार नाही. आणि गुलामी येऊन द्यायची नसेल तर सगळ्यांनी आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे. या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. काय होत नाही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, सगळ्यांवर तुम्ही लाठीचार्ज करता, लाठी हल्ला करता, अश्रूधूर फोडता आणि परत काय म्हणता, पाकिस्तानचे इंस्टाग्राम किंवा युट्यूबर या मोर्चात घुसून त्यांनी असे व्हिडिओ केलेत. अरे लाजा वाटू द्या तुम्हाला. काही झालं की भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान. अरे तुम्ही सत्य परिस्थितीवर बोला ना, का बोलत नाहीत? सत्य परिस्थितीवर बोललं पाहिजे. आबा आज आपल्या इथं मी शिवसेनेचा आहे, मी पण हिंदुत्ववादी आहे ना, आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आबा जामखेड तालुक्यामध्ये काय अशा शाळा आहेत तिथं फक्त धर्मातच शिकवलं जात आहे. अरे तुम्ही शिक्षणाचं पण घ्या ना काहीतरी. तुम्ही कवर असं जातीवर भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान. अरे आम्ही इंस्टाग्रामला बघतोय, जे जागरूक मीडिया आहे त्याच्यात बघतोय. अरे मुस्लिम समाजाने आमच्या मुस्लिम बांधवांनी तिथं पाणी वाटायचं आणि खायला वाटायचं काम केलंय. आम्ही इथून मागच्या मोर्चात पण बघितलंय, मुंबईच्या मोर्चात पण बघितलंय. हा मुस्लिम समाज ज्यावेळेस या भारतावर संकट असेल त्यावेळेस हा कसलाही विचार न करता आपल्या घरातला स्वयंपाक आणून देतायत तिथं. म्हणजे इतका एकनिष्ठ हा समाज आहे. आपण सर्व समाज म्हणून एकत्र आहोत. पण हे भाजपवाले काही झालं की जातीला आड करतात आणि राजकारण करतात. इथून पुढे यांची हे असलं चालणार नाही. इथून 2029ला यांना तर जावंच लागणार आहे. पण जोपर्यंत या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण आबा शांत बसायचं नाही. आज आम्ही अहिंसेच्या मार्गाने निवेदन देतोय. इथून पुढचे उग्र आंदोलन असतील हे आम्हाला प्रशासनाला सांगायचंय. आम्ही पण शांततेत करतोय, तुम्ही पण शांततेत त्या धर्मेंद्र प्रधानाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करतोय. तुम्ही न्याय द्यायचं काम करा. एवढं बोलतो आणि नेते आदिवासी समाजाचे नेते सोनम वांगचुक आणि आपला दलित समाजाचा एक कार्यकर्ता जो अमेरिकेत आयुष्य आरामात राहू शकत होता, पण देशासाठी काहीतरी करायचं म्हणून आपला अभिजित तिपके हा भारतात आला. भारतात येऊन त्यांनी ती कॉक्रोच पार्टी काढली. पण कॉक्रोच पार्टी काढल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की आता ज्या नीट पेपरच्या फुटी झाल्यात त्यात 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 21 विद्यार्थ्यांच्या जीवनाला काही मोल आहे की नाही? आणि त्याच्या विरोधात जर आंदोलन केलं तर पोलीस दडपशाही करते, आमच्या तिथे गेलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करते. आमच्या विद्यार्थिनी होते त्यांना ही अत्यंत नीचपणे त्यांनी वागणूक दिलेली आहे तिथं. याचा सर्वप्रथम मी जामखेड नागरिकाच्या वतीने निषेध करतो. 18 पगड जाती आहेत. आज 18 पगड जाती आज या ठिकाणी आंदोलन करत आहे. यांना फक्त हिंदू मुस्लिम करायचं आणि फक्त मतं मिळवायची आहेत. यापुढे हे राजकारण चालणार नाही. यापुढे हे राजकारण चालणार नाही. आणि हा शिक्षण मंत्री आहे जो निगरगट्ट आहे. आज 20-22 दिवस झाले विद्यार्थी आंदोलन करत आहेत, पण तरी सुद्धा तो राजीनामा देत नाही. का देत नाही? कशामुळं? का बाबा या विद्यार्थ्यांच्या जीवनाला काही मूल्य आहे का नाही? तुम्ही पेपर फोडून कोट्यावधी रुपये कमवता आणि आमचा गरीब विद्यार्थी रात्रंदिवस विद्यार्थी अभ्यास करून करून फार थकला, तो निराशात गेला आणि त्याने आत्महत्या केल्या आहेत. आज हजारो करोडो असे विद्यार्थी आहेत. त्यांच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे. पण सांगू इच्छितो की वी आर द पीपल ऑफ इंडिया आणि आपलं काम आहे की देशातील प्रत्येक होणाऱ्या घडामोडीवर आपण बोललं पाहिजे. जो बाहेरून येऊन दीपक आपला भाऊ बाहेरून येऊन आपल्या देशासाठी इथं लढतो आणि त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात येतो, इथल्या मुलांवर लाठीचार्ज करण्यात येतो. हे लोक जे पीसफुली आंदोलन करतात त्यांच्यावर लाठीचार्ज करतात आणि बलात्कारांना त्यांच्या पार्टीमध्ये घेतात. यांना लाज वाटली पाहिजे, या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की आपण या देशाचे नागरिक आहेत. देशाच्या मुलांवर तुम्ही काय क्रूरतेने हल्ला करता? तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे. तुम्ही माझं फक्त इथल्या देशातल्या सगळ्या नागरिकांना हेच आव्हान आहे की तुम्ही आपल्या मुलांना सपोर्ट करा, त्यांना घरात बसू देऊ नका, त्यांना या आंदोलनात सहभागी होऊ द्या आणि तुम्ही याच्यात सहभागी व्हा. एवढं सांगा. जय भीम, जय हिंद. अमित शहा सुद्धा जबाबदार आहेत. अमित शहा गृहमंत्री आहेत. आपल्या भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत. हे सुद्धा जबाबदार आहेत. मी तर म्हणतो अमित शहा
अमित शहाचा राजीनामा झाला पाहिजे, नरेंद्र मोदीचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. अरे भारत सरकार आल्यापासून आपल्या भारतामध्ये किती मुलींवर, किती महिलांवर अत्याचार झाला, किती मुलींवर बलात्कार झाला, हे आपण बघा. आबा किती बलात्काराचे प्रकरण आहेत ही सरकार आल्यापासून. अनेक बलात्कार झालेत. मग ही काय झोपी गेले का? नरेंद्र मोदी नुसत्या दुसऱ्या देशामध्ये फिरवतो, ह्याला कळत नाही का आपल्या भारत देशामध्ये काय चाललंय ते? बलात्कार झालेले ह्याला दिसत नाही का? हा, हे मीडिया बोलत नसतो. काय करतो हो? ह्याला कोणी केलंय? भारताचं पंतप्रधान आपणच केलंय ना. मग आता ह्याला गाडायचे, ह्या आपणच गाडायचे, ह्याला आता परत पंतप्रधान करायचं नाही. हा, काय होतं आपल्या देशाची वाईट परिस्थिती करून टाकली यांनी, वाईट परिस्थिती करून टाकली. मी म्हणतो ह्यांचा जाहीर निषेध आहे माझा, तर जाहीर निषेध करतो यांचा. अहो जनावरासारखं हाणलं होतं लेकरांना दिल्लीमध्ये, जनावरासारखं हाणलंय. मुलींना सुद्धा बघा काय परिस्थिती केली त्या मुलींची, जनावरासारखं मारलंय ह्यांनी. या सरकारचा जाहीर निषेध माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या तालुक्याच्या वतीने. एवढे माझे 2 शब्द बोलून मी. एक वाक्य होतं की जामखेडमध्ये विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये जे काही सरकारने काम केले त्या विरोधात आवाज उठवायला कुणाची हिंमत नाही. तो आवाज आणि ते लिहिलेलं वाक्य वाचून मनात राग आला. आणि ज्याला राग येत नाही ना त्याने गुलामी स्वीकारलेली असते. आणि या ठिकाणी जमलेत ते खूप तोडके लोक जमलेत, पण मी या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्या मोर्चामध्ये सामील झालेत. हे जमलेले सगळे सुजाण आहेत. आणि आबा फक्त नीटचाच पेपर नाही फुटला तर टीईटीचा पेपर फुटतो. आणि सगळ्यांना माहितीये इथं प्रत्येक राज्यामध्ये 10वीचा पेपर सुद्धा फुटतो. आणि सगळीकडे कॉप्या चालतात. आणि मुलांनो सगळीकडे शिक्षण अधिकारी ते ना बातम्या देतात हे एकदम कडक पेपर झाले. हा कसले सगळ्या भोंगर कारभार आहे यांचा. आता इथून पुढे नीटवर जर अन्याय जर झाला तर सगळ्यांनी हे आंदोलन सहभागी व्हायचं. आणि आबा मी तुमचं मनस्वी स्वतः आभार मानतो. मी एक शिकवतो पण विद्यार्थ्यांची लय तळमळ आहे. पालक हे रोजाने जाऊन पैसे भरतात आणि त्यांची खरंच कॅपॅसिटी नसते. आणि आबा तुम्ही जे करताय ते चांगलं करताय. सगळे पक्ष एकत्र आलेत, खरंच मनापासून भारी वाटतंय. सगळ्यांनी इथून पुढे अशीच हिंमत करा. धन्यवाद. हे आंदोलन इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय इतिहास घडत नाही. म्हणजे एवढे इथं आलेले लोकांना ती जाणीव झाली की आपण गुलाम आहेत, म्हणजे आपल्याला इतिहास घडवायचा आहे म्हणून एवढे लोक इथं आलेत. बाकीचे घरी बसलेले सर्व गुलाम आहेत. या देशामध्ये गुलामींची संख्या जास्त वाढली म्हणून केंद्र सरकारची आज एवढी डेअरिंग वाढली. आज जर लाठीचार्ज पाहिला, जे हत्यारं आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलेला आहे, हा हल्ला जर बघितला तर जालियनवाला बाग हत्याकांडाची आज आठवण होती. म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी व्हायला लागलेली. त्याच्यामुळे संपूर्ण भारतीयांनी एकजुटीने सर्व धर्म समभाव समजून या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. या देशामध्ये हे जे भिकारचोट सरकार आहे, चोराचं सरकार आहे, इथं मंदिराची तिजोरी सुरक्षित नाही, इथं आमची बहीण सुरक्षित नाही, इथं आमचा विद्यार्थी सुरक्षित नाही, इथं भ्रष्टाचाराने बरबटलेले पुढारी या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि हे सर्व भ्रष्टाचारी पुढारी या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले आहेत. यांनी पुढारी फोडले, यांनी लोक फोडले, यांनी आमच्या विद्यार्थ्यांचे डोके फोडले. या सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या सरकारला या ठिकाणी राहायची लायकी नाही. म्हणतात RSS ही देशप्रेमींची संघटना आहे, देशप्रेमींची संघटना आहे. या ठिकाणी आम्ही देशप्रेम शिकवतो. हेच का तुमचं देशप्रेम? जे पोलीस आहेत मला वाटत नाही हे पोलीस हे शासनाचे पोलीस आहेत. हे RSS आणि भाजपने पाठवलेले भारतीय गुंड आहेत. त्याशिवाय एवढे लाठीचार्ज करू शकत नाहीत. हे तुमचे देशप्रेम आहे का? प्रत्येक आंदोलन एखाद्या मुलीवर बलात्कार झाला त्या ठिकाणी न्याय मागायला गेला तर त्या ठिकाणी आंदोलन चिरडलं जातं. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोललं की आंदोलन चिरडलं जातं. या सरकारच्या विरुद्ध बोललं की देशद्रोही ठरलं जातं. या ठिकाणी आम्ही निषेध करतो या केंद्र सरकारचा. आणि आम्ही देश सरकारच्या या विरोधातच राहणार. अशा जर लोकशाही पद्धतीने तुम्ही आंदोलन चिरडीत असताल तर आंदोलन आम्ही अजून तीव्र करू. आणि अजून या ठिकाणी क्रांतिकारकांची म्हणजे भारताचे स्वातंत्र्याची ही परत लढाई सुरू झालेली. म्हणजे आपण म्हणतो भारताला स्वातंत्र्य भेटलं, पण खऱ्या अर्थाने आज अशी परिस्थिती आहे की आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत का?
या स्वतंत्र भारताचे नागरिक जर आपण असोल तर आपल्यावर अशा पद्धतीने संविधानिक आपण आंदोलन करतो त्यावेळेस आपल्यावर असे भ्याड हल्ले होतात. म्हणजेच हे इंग्रजी राजवटीचं सरकार या ठिकाणी असल्यासारखं वाटतंय. ज्या देशामध्ये शिक्षणासाठी जर शिक्षण सुधारण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असतील तर त्या देशामध्ये विकासाच्या गप्पा मारणं हे एकदम खोटं आणि याचं लबाडाचं लक्षण आहे. पेपर कुठले फुटत नाहीत. पेपर 10वीचा फुटतोय, पेपर 12वीचा फुटतोय, पेपर टीईटीचा फुटतोय, पेपर तलाठी भरती पेपर फुटतोय, पेपर ह्याचा नीटचा पेपर फुटतोय. हे सगळे पेपर फुटतेत तरी सुद्धा या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग येत नाही. या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा दिल्लीमध्ये झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. कारण की दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार, मुलींवर अमानुष अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे, ती घटना निंदनीय घटना. जे ब्रिटिश राजवटी देखील ब्रिटिशांच्या काळात देखील महिलांवर अत्याचार झाले नाही, एवढा अन्याय आणि अत्याचार, अमानुष मारहाण आमच्या विद्यार्थ्यांवर, सर्वसामान्यांच्या लेकरांवर या ठिकाणी या देशात जर होत असेल तर या देशातलं शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेचं काय झालं पाहिजे. देशाचा एक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान फक्त युवक काय म्हणतात आणि जे शिकणारे विद्यार्थी म्हणतात की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे. परंतु हे गेंड्याचं कातडी पांघरलेलं सरकार एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही. त्याच्यासाठी आज भारतभर विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. तर या ठिकाणी ह्या केंद्र सरकारच्याकडून, दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या ह्या अत्याचाराचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. सरकारचा मंत्री किंवा कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांचं गारणं ऐकण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आणि नीटच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या नंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर त्यांच्यावरती विद्यार्थ्यांवरती काय बितलेली हे पाहण्यासाठी, त्यांचं ऐकून घेण्यासाठी गेलं नाही. त्यानंतर 20 तारखेला मोर्चा काढला असता त्यांनी सरकारने पोलिसांना अतिशय अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश देऊन या ठिकाणी खेळे बसवलेल्या काठ्यांनी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला. मुलींना, महिलांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा विनयभंग करण्याचा पोलिसांमार्फत प्रयत्न केला. या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की ज्या पोलिसांवरती आपलं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, ते जो सर्वसामान्य माणूस या ठिकाणी देशातला अडचणीत असेल, त्याच्यावर अन्याय होत असेल तर त्याचं निराकरण करण्याचं काम या ठिकाणी पोलिसांनी करायचं असतं. तर त्या पोलिसांनी निश्चित त्या ठिकाणी सरकारच्या आदेशावरून या ठिकाणी लाठीचार्ज करून अमानुष अत्याचार या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती केला. त्या घटनेचा मी या ठिकाणी आपल्या सर्व जानकरवासियांच्या वतीने, आमच्या वकील संघाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आता दिल्लीमध्ये एकदम चांगल्या आदराने त्या ठिकाणी तिथं विद्यार्थी बसले होते उपोषणाला. मागणी काय होती तर शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होती. वास्तविक पाहता विचार केल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं कुठले कुठले कसे कसे पेपर फुटते. कुठलाच पेपर या ठिकाणी या राज्यात असन, देशात असन, फुटायचाच राहत नाही. तलाठी भरती असन, पोलीस भरती असन, अशी कुठलीच भरती नाही की त्याचा पेपर फुटत नाही. तो लातूरचा आबा RCC वाला पकडला, मोठे गावकर, 25-25 लाख रुपयाला पेपर विकला. जामखेडमध्ये सुद्धा पेपर आले हो मोबाईलवर. आबा जेव्हा 11वी-12वीचं ऍडमिशन घ्यायला आपण पुण्यात जातो, माझा मुलगा 11वीला आहे, एका वडापाववर दिवस काढणारी लेकरं पुण्यात राहते, महाराष्ट्रातून आलेत. त्यांना विचारलं वडापाव का खाल्ला, तर त्यांचं मत आहे दुसरा वडापाव संध्याकाळी खायला आमच्याकडे पैसे नाहीत. त्यांच्या डोळ्यातनं सांगताना पाणी त्या ठिकाणी येत होतं. अहो, ह्या राज्यात, ह्या देशात मटक्याचा आकडा फुटत नाही पण पेपर फुटतो. निदान मटका फुटला असता तर भारतातली लोक श्रीमंत तरी झाली असती. आणि हे नालायक पुढारी ज्या देशात काकासाहेब म्हणले तसं शिक्षणासाठी आंदोलन करावं लागत असेल, पेपरसाठी आंदोलन करावं लागत असेल, तर विकास काय मुद्द्यावर चाललाय. आपल्याला फक्त जाती जातीत भडकावलं जातं, द्वेष पसरवला जातो, मंदिर मस्जिद केली जाते, आपली खालीच भांडणं लावली जाते आणि यांची लेकरं मात्र सगळ्या पुढाऱ्यांची भारतात कोणीच शिकत नाहीत. तुम्ही बारीक अभ्यास करा बा.
आमदार खासदारांची लेकरं कुठे आहेत? या मंत्र्यांची सगळे बाहेर देशात आहेत. तुमची आमची लेकरं या महाराष्ट्रात या देशात आहेत. आणि एवढा मोठा लेख कांड होत असताना इतका अमानुष त्यांनी लाठीचार्ज केला. ते रविराज साबळे काल ते ह्याच्यावर निघाले, त्यांच्या गावावर. तिथं पोलिसांनी इकडे जामखेडा आणि धाराशिवच्या संयुक्त कारवाई केली, त्याला गाडीत घालून न्याला. पण एकटाच निघालाय. म्हणजे काय असा विषय नाही ना. सकाळी 6 वाजता परत 25 पोलीस त्याच्या घरी सकाळी उचलून न्याला. काल तुम्ही व्हिडिओ व्हायरल केले. अरे काय व्हिडिओ व्हायरल केले? म्हणजे तुम्ही बोलायचं सुद्धा नाही. आणि पुढाऱ्यांची अवस्था तर अशी झाली, जो पुढारी पुढे येईन त्याच्यावर ईडी सीबीआयची दाट टाकली जाते, त्याला भाजपमध्ये घेतला जातो, त्यांना मोदी साहेबांच्या साबणीने धुतला जातो, तेव्हा एकदम पांढरे कपडे घालून फ्रेश होतो. त्याच्यानंतर त्याच्यावर डाग मागे काही शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे पुढाऱ्यावर तर बोलायसारखी परिस्थितीत राहिली नाही. आणि म्हणून लोक या ठिकाणी रस्त्यावर आले. जंतर मंतरवरती विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत. तर 19 दिवस सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं, तर त्या उपोषणाची साधी दखल देखील सरकारने घेतली नाही किंवा कुठलं शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं नाही. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र जे दिपके म्हणून आहेत, CJPचे अध्यक्ष, त्यांनी त्या ठिकाणी तो मोर्चा सुरू केलेला आहे. आणि त्यांनी संसद भवनावर ज्या टायमाला मार्च काढला त्या टायमाला विद्यार्थी यांच्यावर अमानुषपणे त्या ठिकाणी लाठी हल्ला झालेला आहे. त्या लाठी हल्ल्याचा मी प्रथमतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड तालुक्याच्या वतीनं तीव्र निषेध करतो. आणि या सरकारला असं आवाहन करतो की तुम्ही निवडणुका आल्या, तुम्हाला मतं पाहिजे असले की लाडकी बहीण, लखपती दिदी, अरे त्याच लखपती दिदीचे हे लेकर आहेत ना, जे जंतर मंतरवरती आंदोलन करतायत, हे त्यांचेच मुलं आहेत. तुम्हाला मताच्या टायमाला हे मुलं चालतात आणि त्यांनी त्यांचे न्याय हक्क मागण्यासाठी जर रस्त्यावर उतरले तर त्यांच्यावर लाठी हल्ला केला जातो. आणि काही महाभाग असे आहेत, आम्ही सोशल मीडियावर आबा बघतोय, तर कुणी त्याला आतंकवादी म्हणतंय. काही सरकारमधले बी काही प्रतिनिधी हे आतंकवादी घुसले. मग आतंकवादी जर ह्या आंदोलनात घुसले तर या सरकारचं फेल्युअर आहे. या सरकारच्या गृह खात्याने या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे. मी अशी या ठिकाणी आज मागणी करतो. कारण की तुम्हाला जर RDX घेऊन ह्या देशातले जवान चाललेले वाहनात चाललेले असते तर RDX तुम्हाला सापडत नाही. आणि तुम्ही ह्या विद्यार्थ्यांमध्ये आंदोलकांमध्ये आतंकवादी बघताय. मग तुम्हाला जर ह्या गोष्टी सापडत नसतील तर तुमचं हे फेल्युअर आहे. तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ ह्या शिक्षण मंत्री ह्या पदाचा राजीनामा देऊन ह्या ज्या विद्यार्थी नीटची परीक्षा उशिरा झाल्यामुळं जे तणावात गेले, त्यांनी आत्महत्या केल्या, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियाला त्यांचा जीव तर परत येऊ शकत नाही, पण काहीतरी त्यांना मदत म्हणून केंद्र सरकारने त्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत करायला पाहिजे. आणि या जामखेड बंदला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड तालुक्याच्या वतीनं पाठिंबा देतो. दिल्ली येथे जे आंदोलन चालू होतं विद्यार्थ्यांचं, त्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. त्या लाठीमारामध्ये 150च्या वर विद्यार्थी त्या ठिकाणी जखमी झाले. खर तर विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत असताना आणि एका महाराष्ट्राच्या युवकांनी खर तर ती दिल्ली हातरून टाकली आहे. कारण दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा अभिजित टिपके नावाचा मराठी युवक, त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम दिल्ली पोलिसांनी केलं. खरं तर अत्यंत निंदनीय प्रकार या देशामध्ये चालू आहे. आपण या घडलेल्या घटनेचा खरं तर आपण निषेध करावा तेवढा कमीच आहे. मी एवढं सांगतो, जरी असेल नरेंद्र, धर्मेंद्र आणि देवेंद्र, परंतु अभिजित टिपकेच्या नावाने एक वीरेंद्र, एक झुंजार एक नेतृत्व वीरेंद्र म्हणून एक उभा आहे, त्याच्या आपण पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. आणि मी या घडलेल्या घटनेचा या ठिकाणी मी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. आणि आम्हाला रमेश दादाला सांगू इच्छितो की विसंगती, थोडी वेळेची विसंगती झाली. आम्हाने 10ची वेळ दिली आणि मी 11ची वेळ दिली. नाहीतर या ठिकाणी हजारो संविधानप्रेमी नागरिक या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार होते, परंतु वेळेचं थोडंसं विसंगती आल्यामुळं हा मोर्चा वेळेत 10लाच आम्हाने या ठिकाणून काढला. त्यामुळं थोडस वेळेअभावी, लोकसंख्या कमी असेल तरी या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी यशस्वी झाला. आणि सर्व पक्ष या महाराष्ट्र बंद मध्ये खरं तर सरते बाळासाहेब आंबेडकर
यांनी महाराष्ट्र बंद पुकारलेल्या या बंद मध्ये आपण जामखेड बंद यशस्वीरित्या पार पाडलं. भरतीसाठी जे असलेली टीएटी आणि नीटचे जो झालेला पेपर तो पण अतिशय चुकीचा घडलेला आहे आणि या ठिकाणी असा प्रसंग आपल्या भारतात देखील कधीही होऊ नये ही आपल्या भारताची इच्छा. जय हिंद, जय भारत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदचं आंदोलन वंचित बहुजन समाज आघाडीने केलं आणि इथं अरुणाबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जामखेड बंद झालंय. आज मी सर्व गावकऱ्यांना, सर्व व्यापाऱ्यांना, सर्व टपरीधारकांचं अभिनंदन करतो की त्यांनी वंचितच्या आव्हानाला संपूर्ण जामखेड बंद ठेवलं. त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो. मुळात आज आपण भाषण करतो हे आपण अघोषित हुकुमशाही राज्यात आपण भाषण करून राहिलेलो आहे. सध्या देशात हुकुमशाहीच आहे. अप्रत्यक्ष म्हणा नाही तर प्रत्यक्ष म्हणा. ज्या पद्धतीने राजीनामा, रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला एका काळी तर लालबहादूर शास्त्री यांनी थोडी 2 मिनिटात राजीनामा दिला. एवढे मोठे पेपर फुटल्यानंतर धर्मेंद्र प्रधान राजीनामा, एकच राजीनामा मागताय, तो सुद्धा तुम्ही देत नाही. 20 दिवस सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके ज्यावेळेस अहिंसेच्या मार्गाने जंतर मंतर, एक साधा तहसीलदार लेवलचा माणूस केंद्र शासन त्यांना भेटायला पाठवत नाही आणि अमानुष लाठीमार. काल एक पोट बघितली, एका फुटपाथवर दिलेला एक मुलगा बाटला होता. एक पत्रकारांनी त्याला विचारलं कुठून आला, तेव्हा मी मध्य प्रदेशमधून आलोय, मी विद्यार्थी आहे, मी शिकण्याकरता आलोय, घर सोडून आलोय. त्याचा डब्बा उघडून बघितला तर शेंगदाणे आणि लोणच्याच्या 2 पाकळ्या होता आणि हे काय म्हणतात की बाहेरच्या लोकांनी पैसे पुरवलेत अभिजित दिपकेला. अरे त्या मुलाला जर खायला नाही काय होईल काय नाही, तो मध्य प्रदेशचा मुलगा तिथं पाठलाय, तो शेंगदाणे त्यांना कुणी पैसे पाठवले. जेव्हा लाठीमार झाला तर दिल्लीतल्या काही लोकांनी, काही सोयीसुविधा लोकांनी मग जेवणाला पोलिसासहित सगळ्यांना डबे दिले. जेवायला पिझ्झा बर्गरचे बॉक्स 10,000 काल जनतेने स्वयंसेवी संघटनेने पाठवले. आणि या देशात, या लोकशाही राज्यात ह्या हुकुमशाही पद्धतीने वागतात. याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. मला एक सांगा, नीट पेपर फुटल्यानंतर ते कुणाला जातात? मोठमोठे शिकलेले पैसेवाले डॉक्टर लोकांच्या मुलांना जातात. डॉक्टरचाच मुलगा जो शिकतो, हुशार आहे, तो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मोठेगावकरकडनं जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे, मॉडर्न स्कूलचे एकनाथ पोटे म्हणून, त्यांचे प्राध्यापक, त्यांचेच लोक, एकाच जातीचे लोक कसे याच्यात गुंडाळले गेले, ते कसे पेपर फुटतात, किती मोठी सिस्टीम आहे त्याच्या मागं. आपली इतकी मोठी सिस्टीम घेऊन संपूर्ण शिक्षणावर ताबा घ्यायचा, इतिहास बदलायचा आहे त्या लोकांना. आणि देशाचा जो स्वातंत्र्याचा इतिहास आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान दिली ती बदलायचं रोल या सरकारने चालवलं आहे. त्यांना आपलं जुनं सगळं गाडून टाकायचं आणि 2014 पासून नवीन इतिहास तयार करायचा. पहिला माणूस भेटलाय की सोनम वांगचूक, इतका चांगला शिक्षक, प्रामाणिक, शास्त्रज्ञ. त्यांनी लेह लडाखमध्ये संशोधन करून तिथल्या लोकांना चांगल्या पद्धतीने वागणूक केली. काय भाषा आहे त्याची, काय सौजन्य. आज त्याला मेल्यासारखं पांढरे कपडे गुंडाळून आता ॲम्ब्युलन्समध्ये डोळ्याने बघतो असं फेकलं. अरे 20 दिवसाचा उपाशी माणसाला तुम्ही अशा पद्धतीने फेकता, हे कोणतं आहे? हे शासन म्हणजे काय? माणसाची माणुसकी संपवायचं काम या लोकांनी केलंय. आज बघतो इथं जामखेडला सर्व जाती धर्माचे साधे लोक आहेत. त्यातल्याशिवाय आपण स्वस्त फसायचं नाही एवढंच बोलतो. आम्हाला एक वेळ अभिनंदन करतो की आज त्यांनी वाचा फोडली. बऱ्याच दिवसाची मनातली खतखत होती, ते तुमच्या रूपाने फुटले एवढंच बोलतो. आपण जो जमलेलो आहोत सर्व, कारण की दिल्लीमध्ये जे घटना घडली 20 तारखेला जो मोर्चा निघाला, त्यात काय कुणी सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे आणि सर्वांचे मुलं होती. त्या मुलांना एकदम ते संसदेवर चालली होती आणि 20 दिवसापासून ते 20 तारखेला जात असताना त्यांच्या जो जवळ आल्या होते त्यांनी अचानक, फक्त त्यांच्याकडे काहीच नव्हतं हत्यार, फक्त ते संविधान दाखवून चालत होते आणि त्यांना पोलिसांनी इतकं हाणलं जोरात की ते म्हणजे तीच नीट होऊ शकत नाहीत. आता ते उद्या डॉक्टर होणार होते आणि डॉक्टर कशासाठी, तर उद्या आपल्या सर्वांचे आरोग्य सुधारण्यासाठी. आणि जो पेपर फुटला, जे पेपर फुटले जाते आणि पेपर फुटल्यानंतर जे डुप्लिकेट डॉक्टर तयार होते आणि त्यातून करोनासारख्या काळात आपण बघितलं अनेक जण यात गेले, कारण की डॉक्टर नसल्यामुळे आणि अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे
हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पण जर नीटचा पेपर जर चांगला झाला तर चांगले डॉक्टर बनतील आणि या देशात आरोग्य सेवा चांगली होईल, त्या सर्वसामान्य माणसांचा इलाज केला जाईल. त्यामुळे फक्त नीटचा पेपर आपलाच नसून त्या सर्व भारतीयांचा आहे, कारण की उद्या ते डॉक्टर आपला इलाज करणार आहेत. जर इलाजच चांगला नाही झाला तर माणसं मरतील. यासाठी जो मोदी सरकारने जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्या मोदी सरकारमधले त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. पण जामखेड बंदची हाक दिली, त्या जामखेडकरांनी पूर्ण पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्ण जगामध्ये जी काल 2 दिवसापूर्वी भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी सोनम वांगचुक नावाचे शास्त्रज्ञ, समाजसेवक, एक धुरंधर नेता, अभ्यासू नेता यांनी देशामध्ये जे सीएटीचा जो घोटाळा झाला त्याच्या निषेधार्थ भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार त्यांनी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर वरती या घडलेल्या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर या विभागाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने उपोषण चालू केलं. मित्रांनो, या देशामध्ये ज्यावेळेस या देशात इंग्रज होते, या देशामध्ये इंग्रज होते, इंग्रजांनी या देशामध्ये भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जालियनवाला भागामध्ये याच पद्धतीचा लोकांवरती अत्याचार केला होता, गोळीबार केला होता. मित्रांनो, त्याचीच पुनरावृत्ती या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर काल जंतर मंतरच्या ग्राउंड वरती या ठिकाणी झाल्याची गोष्ट तुम्ही सगळेजण गेले 3 दिवसापासून तुम्ही पाहतात. काय घटना घडली या ठिकाणी? पूर्ण देशातील सगळ्या जाती धर्मातील मुलं ज्यांनी सीएटी परीक्षामध्ये घोटाळा झाला मागणीसाठी दप्तर, छोटे छोटे जेवणाचे डबे, शाक घेऊन 1 दिवसाच्या मागणीसाठी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवरती गेले. काय मागणी होती? त्यांची मागणी होती की या ठिकाणी जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळ्याची जबाबदारी घेऊन या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. मागणी न्यायिक होती, चर्चा केली पाहिजे, भूमिका मांडली पाहिजे, भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु झालं काय मित्रांनो? सगळ्या भावांना आणि बहिणींना माझी विनंती आहे, या ठिकाणी जो प्रकार घडला त्या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद न देता लाठीचार्ज चालू केला. लाठीचार्ज इतका भयानक केला त्या ठिकाणी जे मुलं आहेत, जे मुली आहेत यांच्यावरती लाठीचार्ज करून मारहाण करण्यात आली. त्यांना त्या ठिकाणी डोके फोडले, मुलांचे डोके फोडण्यात आले. मी सकाळी काही लोकांशी चर्चा करत होतो. तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही सगळेजण जबाबदार नेतृत्व करणारे माणसं आहेत. मला एका जबाबदार माणसाने सकाळी सांगितलं की आमच्या पोलिसांमध्ये चर्चा चालू आहे की मारलं कुणी, लेकरांना मारलं कुणी. त्या ठिकाणी विदाउट ड्रेस, विदाउट सिक्के नंबर, कुठल्याही नावाची नेम प्लेट नाही, गाडीमध्ये दगड, ट्रक मध्ये दांडके, केस वाढलेले मुलं. मित्रांनो, धक्कादायक एक गोष्ट असे काही पोलिस रडले, काय
पोलिसांनी वेदना सांगितल्या, आमच्या समोर या लेकरांना मारलं जातं, आम्हाला समजाना कोण होतं ते मारणारे, याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. खरं तर आज या आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेतून माझी मागणी आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते सगळे माणसं कैद झालेले आहेत. पोलिसांना पण माझी विनंती आहे, इथं आज पत्रकार मंडळी उपस्थित आहे, आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने विनंती आहे की ज्यांनी मारहाण केली ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंद झालेले आहेत. ते कोण आहेत, कुणाचे मुलं आहेत, ते कुठून आले, पुरी मोर्चांमध्ये त्यांना पाठीमागून या ठिकाणी लोक काठ्या डोसत होते. माझे लेकर शाळा शिकले, गरीब माझे शेतकरी कष्टकरी पोरं, गरीब माणसं मजुरी करून त्या ठिकाणी मुलं सीएटीला बसवले. डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचे स्वप्न, अरे तुम्ही लेकराला पाठवून द्या, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना हुसकून द्या. तरुण पुरीचे कपडे फाडता तुम्ही आणि पाठीमागून राजू शेठ पाठीमागून त्यांच्या अंगावरती महत्वाच्या भागावरती तुम्ही काठीने डोचवता. तुम्हाला मुली नाहीत का, तुम्हाला आया बहिणी नाहीत का? एका बाजूला तुम्ही हिंदुत्वाचा पुळका आणता, हिंदुत्वाची भूमिका मांडता, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लेकराला मारता. मुली पोलिसांच्या पाया पडत होत्या, लेकर पाया पडत होते, मारू नका तुम्ही. कोणी ऐकत नव्हतं. आठवण आली इंग्रजांची. तीच परिस्थिती या देशामध्ये पुनरावृत्ती होत आहे. मी काल ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी बंदची हाक दिली, सगळ्या पक्षांनी मदत केली, जामखेड त्याच्याही पुढे गेला, तिथल्या सगळ्या पक्षाच्या माणसांनी पाठिंबा दिला, आणि जामखेड मधल्या व्यापारी पेठेमधल्या लोकांनी 0 मिनिटांमध्ये सगळं जामखेड बंद केलं. मी सगळ्या आंदोलनकर्त्याला विनंती करतो की त्यांचा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा. लढाई एकट्याने होत नसते, लढाईला माणसं लागतात, लढायला माणसं लागतात. ज्या लढ्यामध्ये माणसं नाही तो लढा पुढे जाऊ शकत नाहीये. मी निवेदन दिलेलं आहे, त्याच्या संवेदना आम्ही जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत वारंवार जो अशा घटना देशामध्ये घडत आहेत, जंतर मंतरला जी घटना आता घडलेली आहे त्याचा पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी निषेध करतो. आणि आपल्या मुलांचं भविष्य जर आपल्याला उज्ज्वल ठेवायचं असेल तर असंच एक संघटित राहा, एवढंच या ठिकाणी सध्याची व्यक्त करतो. आणि शांतता मार्गाने सर्व राष्ट्रीय याचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते यांना पुनश्च एकदा आभार. आणि तुम्ही